दंडोत्पन्नाम मी प्रभाकर पवार मधला पवार गुरुजी महानुभाव पंथस्थान दर्शन या सत्रामध्ये आज आपण श्री क्षेत्र डोमेग्राम म्हणजेच कमालपूर या ठिकाणी आलेलो आहे आणि येथील जे गोदावरी नदीतील स्थाने आहेत सगळे पाण्यात गेलेले आहेत। आपण राजमठ आहे, छिन्नस्थळीचं जे आहे गुंफा आहे तेथील स्थान वंदन केलेलं आहे आणि या ठिकाणी एक भोजनता स्थान आहे ते आपण स्थान वंदन करणार आहे। जसं आहे मी जसं चालू आहे तसं ते तुम्हाला प्रत्यक्ष स्थान वंदन मी घडवत आहे। धन्यवाद। गोदावरी नदीला बरेच लोक स्थानवंदनाला येत नाहीये, पण भोजनचं स्थान जे आहे ते पूर्णपणे उघडं असल्यामुळे आपण ते स्थान वंदन करण्यासाठी सध्या आलेलो आहोत। त्या साईडला पहा कसं पाणी चालू आहे ते, याच्यापेक्षा जास्त पाणी होतं ना? होतं ना, हो का? याच्यावरती पाणी होतं, वरती आलेलं होतं। चला आपण आता स्थानाकडे जाऊया। जे गोदावरी नदीतील स्थान आहे भोजनता स्थान, हे स्थान उघडं असल्यामुळे आपण सध्या वंदन करण्यासाठी आलेलो आहोत। श्री क्षेत्र भोजनता स्थान क्षेत्र डोमेग्राम परिसरातील जे पाटी गुंफा आहे आणि छिन्नस्थळी परिसर जो आहे तो आपण सध्या पाहत आहोत।
आजची छिन्नस्थळी जी आहे ती पूर्णपणे पाण्यात गेलेली आहे आणि आपण सध्या या ठिकाणी स्थान वंदन करण्यासाठी आलेलो होतो. पूर्णपणे सध्या पाण्यात आहे छिन्नस्थळीचे स्थान. अनेक लोक स्मरणासाठी देखील या ठिकाणी आलेले आहेत. हे आपण सध्या गोदावरी पाहत आहोत, ही नदी. आणि आपले जे स्थान आहेत ते सध्या पूर्ण पाण्यात आहेत. इथेही पाण्यात आहे. वरती आपल्याला हे डोमेग्राम जे आहे, राजमठ, ते दिसत आहे. आणि या ठिकाणी जे छिन्नस्थळीचं स्थान आहे पुन्हा एकदा आपण पाहूया. श्री क्षेत्र डोमेग्राम येथील छिन्नस्थळी जे स्थान आहे ते आपण सध्या पाहत आहोत. सध्या गोदावरी नदीला भरपूर पाणी असल्यामुळे आपले हे स्थान सध्या पाण्याखाली गेलेले आहे. क्षेत्र डोमेग्राम परिसरातील जे छिन्नस्थळी स्थान आहे ते वंदन करण्यासाठी आपण आलेलो आहोत. गोदावरी नदीला खूप पाणी असल्यामुळे छिन्नस्थळीचे जे काही स्थान आहे ते पाण्यात आहे सध्या. आणि आपण छिन्नस्थळीचं पवित्र स्थान सध्या उठून पाहत